दिवाळी हा भारतातील सगळ्यात मोठा सण म्हणून समजला जातो। या सणाला घरात तसेच घराबाहेर तेलाचे लहान लहान दिवे पणत्या लावल्या जातात। घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात। व्यावसायिक दृष्टीने देखील दिवाळीला फार महत्त्व आहे। दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा। या दिवशी दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त समजला जातो। कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो। लोककल्याणकारी राजा बळीच्या पूजनाचा हा दिवस आहे। या दिवशी विक्रम संवत सुरू होतो। आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने देखील व्यापारी लोक ही नववर्षाची सुरुवात मानतात। या दिवशी गोवर्धन पूजाही करतात। या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापाऱ्यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते। मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात। काही ठिकाणी रात्रीही ओवाळतात। दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे। येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो। हिंदू धर्मीयांचा हा एक मोठा सण आहे। या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूजी वामन बटूचा अवतार घेऊन उदारमतवादी बळीराजांना जमिनीत म्हणजे पाताळात गाडले। बळीला पाताळाचे राज्य देऊन भगवान विष्णूंनी त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम हाती घेतले, अशी पौराणिक कथा आहे। बलिप्रतिपदा हा सण कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून देखील आपण साजरा करतो। या दिवशी बळीराजाचे रांगोळीच्या सहाय्याने चित्र काढून त्याची पूजा केली जाते। बळीराजाचे राज्य येऊ असे म्हटले जाते। 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणून दिवाळी पाडवा या दिवसाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी शेणाचा बळीराजा करण्याची प्रथा देखील काही ठिकाणी अस्तित्वात आहे। दिवाळी सणाचा हा तिसरा दिवस असतो। त्या दिवशी विष्णूने वामन बटूचा अवतार घेऊन अनाठायी उदारपणा दाखवणाऱ्या उदार बळीराजाचा कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाळून बळीराजाला पाताळाचे राज्य देऊन भगवान विष्णूंनी त्याच्या राज्याची द्वारपालाचे काम सांभाळले। बळी हा दुष्ट असुर राजा होता। त्याला विष्णूच्या वामन अवताराने मारले होते। भगवान श्रीकृष्णांचा मोठा भाऊ बलराम आणि बळी या दोन शब्दांमधील आणि याचा खूप फरक आहे। बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधित्व करतो, तर शेतक्यांची नांगर, मुसळ ही हत्यारे आहेत। म्हणूनच इडापिडा टळू बळीचे राज्य येवो, अशी म्हण प्रचलित झाली आहे। महाराष्ट्रात दिवाळी पाडवा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात। पाटाभोवती रांगोळी काढून पतीला पत्नी औक्षण करते आणि त्यानंतर पती आपल्या पत्नीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेट वस्तू देत असतो। उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते। श्रीकृष्णाच्या किंवा भगवान विष्णूंच्या देवळात ही पूजा केली जाते। या दिवशी अनेक पक्वान्न यांचा मिठाईचा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो। या सणाला अन्नकूट असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते। या दिवशी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोकांसाठी नवी वर्षाची सुरुवात असते। लक्ष्मीपूजन या दिवशी व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात। परंतु जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशीपासून सुरू केल्या जातात। या दिवशी या वयांना हळदीकुंकू दक्षता वाहून त्यांची पूजा केली जाते। मथुरेकडील लोक या दिवशी गोवर्धन पर्वताची देखील पूजा करतात। ज्यांना ते शक्य नसते ते लोक गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात। अन्नकूट म्हणजेच गोवर्धनाची पूजा होय। बलिप्रतिपदा हा एक प्राचीन सण आहे। बलीच्या कथेचा प्राचीन भारतातील नाटक आणि काव्यात उल्लेख केल्याचा सर्वात जुना उल्लेख इसवी सन पाणिनीच्या अष्टधाई 3.2.6 वरील पतंजलीचे महाभाष्यामध्ये आढळतो। बलिप्रतिपदा ही महाबली पृथ्वीवरील पुनरागमन आणि वामनाच्या विजयाचे स्मरण करते। विष्णूच्या अनेक सर्जनशील अवतारापैकी एक आणि दशावतार मधील 5वा अवतार हे त्रिविक्रमात त्यांच्या रूपांतराद्वारे महाबली आणि सर्व असुरांवर विष्णूचे विजय दर्शवते। राक्षस कुळात जन्म घेऊ नये,
त्याच्या पुण्याईने त्याच्यावर देवांची कृपा झाली आणि या देवाच्या कृपेमुळे जनतेची सेवा केली गेली. प्रत्येक माणूस हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून काही ना काही वाईट कृत्य घडत असतात. परंतु ज्ञान आणि देवाच्या कृपेमुळे तो देवत्वाला पोचू शकतो, हे या सणाप्रित्यर्थ आपल्याला दिसून येते. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते. मनातील वाईट भावना, दुसऱ्याविषयी वाईट कृत्य करण्याची भावना, ही केवळ अज्ञानामुळे होते आणि देवाच्या कृपेमुळे यावर बंधने येऊन मनातील वाईट विचार नष्ट होतात. हे या सणाच्या निमित्ताने आपल्याला कळून येते. श्रीकृष्णाने या दिवशी गोवर्धन पूजेची सुरुवात केली होती. म्हणजेच निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची ही सुरुवात समजली जाते. आपल्याला निसर्ग दररोज काही ना काही तरी देत असतो. त्यांनी या निमित्ताने त्याचे आभार मानणे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण बलिप्रतिपदा हा सण साजरा करतो.